मध्ये कोश वाङ्मय, कोशांची वैशिष्ट्ये, कोश आणि इतिहास, कोश समाजाचे मानचिन्ह आणि कोशांचे प्रकार या कोश वाङ्मय अर्थ शब्दांचा अर्थसंग्रह म्हणजे कोश होय. शब्दांचा विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश होय. अर्थ असा की शब्द, माहिती किंवा ज्ञान संकलित करणे आणि नंतर त्याची पद्धतशीर मांडणी करून वाचकांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत पोहोचवणे यालाच कोश असे म्हणतात. कोशाद्वारे जी माहिती आपण पोहोचवतो ती व्यवस्थित मांडणी करूनच पोहोचायला पाहिजे. कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानांचं संकलन केलं जातं आणि मांडणी आणि व्यवस्थित मांडणी करण्यावर भर दिला जातो. उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन अतिशय सुलभ रीतीने करावं आणि ते वाचकांपर्यंत उपलब्ध करून द्यावं हे कोशाचं मुख्य उद्दिष्ट असतं. कोशांची आवश्यकता, ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचवणे हे पहिलं उद्दिष्ट किंवा पहिली आवश्यकता आहे. वाचकाची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. जे वाचक, जे अभ्यासक असतात त्यांना वाचनाची आवड असते, प्रेरणा असते, भूक असते आणि ती ह्या कोशातून पूर्ण होते. वाचकांच्या मुद्द्यांचा, समस्यांचा उलगडा होतो. बरेच वाचक असतात, त्यांच्या अनेक समस्या कोशांच्या ज्ञानाद्वारे दूर होऊ शकतात, समस्या सोडवल्या जाऊ शकतात. अभ्यासकाला ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा कोश देत असतात. म्हणजे वाचक असतात, त्यांच्याकडे जर अपूर्ण ज्ञान असेल तर त्या ज्ञानात कोश आणखी भर टाकतो, त्यांना पूर्वसंग्रह ज्ञानाचा उपलब्ध करून देत असतो आणि पुढे त्यांना आवडीच्या विषयावर संशोधन करण्याची प्रेरणा देखील कोश देत असतो. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात, की ज्या देशातील कोश ज्या पद्धतीने लिहिलेला आहे त्यावरून त्या देशाची सांस्कृतिक बौद्धिक प्रगती किती आहे हे लक्षात येतं. समाजाच्या गरजेप्रमाणे त्या त्या प्रकारचे कोश तयार होतात. जशी समाजाची गरज आहे, मागणी आहे त्या पद्धतीने कोश तयार होत असतात. कोशांची वैशिष्ट्ये. 1. अचूकता. कोश हा अचूक असायला पाहिजे, कारण जेव्हा कोश त्याची माहिती संकलित करून तो प्रकाशित केला जाणार आहे तेव्हा तो हजारो लाखो वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. चुकीचं ज्ञान पोचायला नको. नेमकेपणा. जे काही सांगायचंय, जे काही मांडायचंय ते अतिशय नेमकेपणाने मांडता आलं पाहिजे. कोशामधील माहिती ही वस्तुनिष्ठ असली पाहिजे, सत्यावर आधारित पाहिजे. बांधीवपणा हे कोशांचं एक आणखी वैशिष्ट्य आहे. आणि शेवटी अद्ययावतता, म्हणजे कोश हे अद्ययावत होत चालले पाहिजे, कारण जसा समाज बदलतो तसं ठराविक काळाने कोशाच्या सुद्धा सुधारित आवृत्त्या काढल्या पाहिजे, पुरवण्या काढल्या पाहिजे, की जेणेकरून तो कोश अपडेट राहणार आहे. कोशांचे स्वरूप. कोशांची कोशरचना आकार विल्हे याप्रमाणे केली जाते. आणि 2 प्रकार असतात. एक आकार विल्हे यावर आधारित कोश असतात आणि दुसरे विषयावर आधारित कोश तयार केले जातात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागतात, की वाचकाच्या सोयीप्रमाणे कोश उपलब्ध करून द्यावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, जे वाचक, जे अभ्यासक असतात त्यांना नेमकी माहिती शोधायची. तर आकार विल्हे म्हणजे कसं, तर अ, ब, क याप्रमाणे, म्हणजे अल्फाबेट प्रमाणे माहिती लावून दिली तर त्यांना सहज, समजा त्या ठिकाणी 200 पान नंबर, 300 पान नंबर किंवा कितव्या पानावरती गोष्ट आहे, पटकन त्यातून त्यांना शोधता आली पाहिजे, यानुसार कोश बनवले जातात. कोशांच्या शेवटी सूची दिलेली असते, ती वाचकांची एक उत्तम सोय असते. ठराविक विषयाच्या, ठराविक शब्दांच्या अशा सूची असतात, की त्यातून त्यांना जर त्या विषयावर किंवा त्या शब्दावर अधिक माहिती हवी असेल तर त्या सूचीमध्ये दिलेल्या कोशांचा अभ्यास ते करू शकतात. कोशांचे लेखन त्या विषयातील तज्ञांच्या मदतीने होते, कारण जे कोश बनवतात ते कोण, तर एखादी व्यक्ती ती कोश बनवू शकते किंवा एखादं संपादक मंडळ म्हणजे प्रकाशक कोश बनवतो. आता हे करत असताना, कोशाचं लेखन करत असताना जो कोश असतो, ज्या विषयाच्या संदर्भात असतो त्या त्या विषयाचा तज्ञ व्यक्ती तो कोश बनवतो. त्यांच्या मदतीने कोशांची निर्मिती होत असते. कोशांचे प्रकार. पहिला प्रकार शब्दकोश, दुसरा विश्वकोश, तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय, चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. आता प्रत्येकी एकेकाची आपण माहिती घेऊया. शब्दकोश. अनेक विविध शब्दांचा संग्रह व त्याचा अर्थ हा शब्दकोशामध्ये दिलेला असतो, की वेगळ्या प्रकारचे अनेक शब्द आणि त्यांचा संग्रह असतो आणि त्या शब्दांचा अर्थ
त्यात असतो. एखाद्या शब्दाचा प्रतिशब्द म्हणजे तोच अर्थ, पर्यायी शब्द, की त्या शब्दाचा दुसरा शब्द काय त्याची माहिती शब्दकोशात दिलेली असते. शब्दांची उत्पत्ती कुठून झाली, त्याच्या शब्दाचं व्याकरण काय आहे, ते संपूर्ण माहिती शब्दकोशात असते. याचबरोबर सर्व संग्राहक उत्पत्ती कोश यात असतात. विशिष्ट विषयावर कोश असेल तर तेही शब्दकोशात येतात. परिभाषा कोश, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी आणि वाक्यप्रचार संग्रह कोश हे सर्व शब्दकोशाचेच विविध प्रकार आहेत. 2. विश्वकोश. ज्ञान आणि विज्ञानाची अद्ययावत माहिती साररूपाने जिथे एकत्र दिलेली असते त्याला विश्वकोश असे म्हटले जाते. विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञानप्रसाराचे मुख्य साधन मानले जाते. सर्व संग्राहक आणि विशिष्ट विषयपर असे 2 प्रकार पडतात. म्हणजे विश्वकोश जे असतात ज्यातून त्या ठिकाणी ज्ञान संग्रहित केलं जातं आणि ज्ञान प्रसारित केलं जातं. हा विश्वकोशाचा मुख्य अर्थ आहे. विश्वकोशाचे प्रामुख्याने 2 प्रकार. सर्व संग्राहक कोश म्हणजे सर्व प्रकारची माहिती असलेला कोश असतो आणि एखादा कोश हा फक्त विशिष्ट विषयापुरता असतो, तो आपण बघूया. जसं की इनसायक्लोपीडिया, विकिपीडिया, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश हे सर्व संग्राहक विश्वकोश आहे, की ज्याची माहिती ही सर्व प्रकारची, म्हणजे आता एन्सायक्लोपीडियामध्ये जर घेतलं तर सगळ्या प्रकारची जी गोष्टी जगातली सर्व माहिती त्यात त्या ठिकाणी दिलेली असणार आहे. म्हणजे तो सर्व संग्राहक विश्वकोश आहे. सर्व विषयाची माहिती त्यात असते म्हणून तो सर्व संग्राहक विश्वकोश झाला. तर फक्त विशिष्ट विषयावर कोश म्हणजे काय, तर एका विशिष्ट विषयाची माहिती देणारा कोश. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश हा फक्त विशिष्ट विषयापुरती माहिती देतो. किंवा व्यायाम ज्ञानकोश आहे. आता व्यायाम ज्ञानकोश आहे तो फक्त व्यायामाबद्दलचीच माहिती त्या कोशामध्ये दिलेली असेल, बाकी दुसरी कसली माहिती दिलेली नसेल. भारतीय संस्कृती कोश आहे तर यामध्ये फक्त भारताच्या संस्कृतीबद्दलची माहिती दिलेली असेल. मग भारताचा समाज कसा आहे किंवा मग भारतामध्ये कोणते खेळ खेळले जातात, भारतामध्ये बाकीच्या काय गोष्टी हे त्यात नसणार आहे, फक्त संस्कृतीचा उल्लेख असणार आहे. म्हणून तो विशिष्ट विषयावर कोश आहे. हे कोशाचे प्रमुख 2 प्रकार म्हणजे विश्वकोशाचे 2 प्रकार समजून घ्या. कोश सदृश्य वाङ्मय. एखाद्या विषयाची जिथे समग्र मांडणी केलेली असते त्याला कोश सदृश्य वाङ्मय असे म्हटले जाते. हे कोश अनेक त्या क्षेत्रातील त्या विषयाचे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडनं लिहून घेतले जातात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र जीवनखंड भाग 1 आणि भाग 2 किंवा शहर पुणे खंड भाग 1 किंवा 2, इयरबुक आहे टाइम्स ऑफ इंडियाचा. असे अनेक कोश सदृश्य वाङ्मय आहे की जे एखाद्या विषयाला धरून त्याची विस्तृत मांडणी करतात, समग्र मांडणी करतात, त्याला कोश सदृश्य वाङ्मय असे म्हटले जाते. 4था प्रकार आहे कोशाचा सूची वाङ्मय. सूची म्हणजे काय, तर यादी. ग्रंथाच्या अखेरीस ग्रंथामध्ये उल्लेख असलेले उल्लेख झालेले जे व्यक्ती आहे, ग्रंथात उल्लेख झालेला विशिष्ट विषय आहे, एखादं ठिकाण म्हणजे स्थळ आहे, ग्रंथ आहे, यांची यादी दिलेली असते आणि याला सूची असं म्हटलं जातं. सूची ह्या साधारणतः आकारविल्ले असतात, म्हणजे त्याच अल्फाबेट प्रमाणे अ ब क या क्रमाने लावलेल्या असतात. वाचकाला अभ्यासकाला शोधायला अतिशय मदत करतात. सूचीमुळे ग्रंथाच्या वाचनातून एक प्रकारची मदत मिळत असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी प्रसिद्ध केलेली सूची आहे. अशा अनेक सूची ग्रंथाच्या शेवटी जोडलेल्या असतात की वाचकांना अधिकाची माहिती किंवा अधिकची माहिती हवी असेल तर त्यातून ती मिळत असते. कोश आणि इतिहास. कोशांचे विषयानुसार अनेक प्रकार आहे. कोश आणि इतिहास या दोन्हीमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे वस्तुनिष्ठता आणि अद्ययावतपणा. म्हणजे ह्या दोन्हींना इतिहासामध्ये पण आणि कोशामध्ये पण या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे. वस्तुनिष्ठता इतिहासात पण असते तशी कोशात पण असते आणि अद्ययावतपणा हा दोन्ही विषयामध्ये अतिशय महत्वाचा आहे. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्याला कोश वाङ्मय उपयुक्त ठरतं, तर कोश निर्मितीला इतिहासाची जोड ही प्रामुख्याने द्यावीच लागते. आता जर बघितलं तर प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश हे वेगवेगळे असतात. म्हणजे याचा अर्थ भारताचा विश्वकोश वेगळा असेल तर जर्मनी देशातला विश्वकोश वेगळा असणार आहे, तर इंग्लंडचा विश्वकोश वेगळा असणार आहे. कारण त्यांचे प्राधान्यक्रम प्रत्येक राष्ट्राचे वेगळे असतात. प्रत्येक राष्ट्र घ्या तर म्हणजे समजा स्वराष्ट्राची ध्येय धोरणं,
जीवनमूल्य, आदर्श यांचा प्रभाव हा कोशावर पडतोच पडतो. राष्ट्राचे तत्वज्ञान, परंपरा यांचाही प्रभाव त्या कोशावर पडत असतो आणि प्रत्येक राष्ट्र आपापल्या देशात लिहिलेल्या कोशातून आपल्या राष्ट्राची राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा, जागी करण्याचा प्रयत्न करणार. आता भारतामधील विश्वकोश असेल तर त्यामध्ये भारतातलं वाईट काही नसणारच आहे. म्हणजे भारतातील संस्कृती, परंपरा ही श्रेष्ठच मानली असेल त्यात. जर तो ऑस्ट्रेलियामधला विश्वकोश असेल तर ऑस्ट्रेलियामध्ये जे काय चालतं तर त्याचा उदय केलेला असेल. तो जर अमेरिकेमधला जर विश्वकोश असेल तर अमेरिकेतल्या चांगल्या गोष्टी, त्यांची चांगली तत्वे, चांगल्या परंपरा त्यात दिलेल्या असेल. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचा विश्वकोश हा वेगळा असणार आहे. का तर प्रत्येक राष्ट्राची ध्येय धोरणं, जीवनमूल्य, आदर्श, तत्वज्ञान, परंपरा ह्या वेगळ्या असतात आणि त्यातून प्रत्येक राष्ट्र कोशाच्या मार्फत राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्याचा, जागी करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार ही कोश निर्मिती मागची मुख्य प्रेरणा असते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा याचा आविष्कार कोश रचनेत पाहायला मिळतो. म्हणजे जो समाज आहे तो समाज किती प्रतिभावंत आहे, किती हुशार आहे, किती प्रगत आहे हे कोशामधून लक्षात येतं आणि म्हणून त्या देशातील कोश त्या देशातील समाजाचे एक प्रकारचे मानचिन्हच असते. म्हणजे जर का तो त्या ठिकाणी आपण इटलीचा विश्वकोश बघितला, त्यावरून इटलीची काय स्थिती आहे, तिथली किती प्रगती आहे, तिथला कसा समाज आहे हे लगेच वाचकाच्या, अभ्यासकाच्या लक्षात यायला हवं. म्हणून कोश त्या देशातील समाजाचे मानचिन्ह असतात. कोशांचे विषयानुरूप जे प्रकार आणि त्या संदर्भातली माहिती आता आपण बघत आहोत. पहिले इतिहास कोश. इतिहास कोश म्हणजे काय? गतकालातील मानवी व्यवहारात आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास इतिहास कोश असे म्हटले जाते. म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडल्या, व्यवहारात ज्या गोष्टी आल्या, व्यवहारात जे शब्द आले, त्या शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ सांगणारे जर कोश असतील तर त्यांना इतिहास कोश असे म्हटले जाते. अशा कोशामध्ये घटना, व्यक्ती यांचे नामोल्लेख दिलेले असतात. उदाहरणार्थ ताम्रपट किंवा शिलालेख अशा शब्दांचे अर्थ दिलेले असतात. इतिहासामध्ये आलेले शब्द, दस्तऐवज, हस्तलिखिते, अभिलेख ह्या शब्दांचे अर्थ सुद्धा वर्णानुक्रमे म्हणजेच आकारविल्ल्याप्रमाणे दिलेले असतात. यन केळकर यांचा ऐतिहासिक शब्दकोश महत्वाचा आहे. चरित्रकोश. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्रे आणि त्यांचे योगदान यांची माहिती ज्या कोशात दिलेली असते त्याला चरित्रकोश असे म्हटले जाते. म्हणजे समाजात होऊन गेलेले काही कर्तृत्ववान व्यक्ती असतील तर त्यांचं चरित्र आणि त्यांनी समाजामध्ये जे चांगलं काम केलं त्याबद्दलचं योगदान ज्या कोशामध्ये दिलं जातं त्याला चरित्रकोश असे म्हणतो. आपण नाही का आपण बोलतो की एखाद्या व्यक्तीचं मी चरित्र लिहिलं, किंवा काही व्यक्ती स्वतःहून आपलं आत्मचरित्र लिहितात की मी जीवनात कसा वाढलो, काय काम केलं, त्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीसाठी मी त्या ठिकाणी झटलो, काय केलं, तर ही सर्व माहिती त्यात असते. तसंच कोश, चरित्रकोश म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं चरित्र घेऊन त्याचं काय योगदान आहे त्याबद्दलची माहिती लिहिली जाते, त्याला चरित्रकोश असे म्हटलं जाते. एक चरित्रकोश बघूया आपण. इसवी सन 1876 मध्ये रघुनाथ भास्कर गोडबोले म्हणजे गोडबोले यांनी एक चरित्रकोश लिहिला होता, भारतीय प्राचीन चरित्रकोश. म्हणजेच भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश होता आणि या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिली होती. प्राचीन काळामध्ये भारताच्या प्राचीन काळामध्ये जेवढ्या महान व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यांची आणि स्थळं म्हणजे ठिकाणांची माहिती आहे. म्हणजेच भारतवर्षात पूर्वीमध्ये जे प्रख्यात लोक, अनेक राजे, विद्वान, सम्राट होऊन गेले त्यांची माहिती, म्हणजे ते, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, धर्म, देश, राजधान्या, शिवाय त्या राज्यामध्ये असणाऱ्या नद्या इत्यादी म्हणजे सगळ्या प्रकारची माहिती या भारतीय प्राचीन चरित्रकोश यामध्ये गोडबोले यांनी दिलेली आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा सुद्धा असाच एक चरित्रकोश आहे, तो म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश. भारतवर्षीय चरित्रकोश हा जो आहे त्या चरित्रकोशाचे 3 भाग आहे, प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन. 1932 मध्ये त्यांनी भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश लिहिला. 1937 मध्ये भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश लिहिला. 1946 मध्ये भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश प्रसिद्ध केला.
तर असे हे त्यांचे 3 कालखंडातले 3 चरित्रकोश आहेत. ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जवळजवळ 23 भाग 23 खंड लिहिले आणि प्रसिद्ध केले. त्यामागे त्यांची भूमिका काय होती बघू आपण, की लोकांना बहुश्रुत करावे म्हणजे त्यांना सर्व अंगाने सर्व बाजूने ज्ञान द्यावं, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, अधिक ज्ञानी ते व्हावे, त्यांच्या विचाराचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे, जगातील प्रगत जे लोक आहेत त्यांच्या बरोबरीने भारतातील लोकांनी यावं, त्यांचंही ज्ञान त्यांच्या बरोबरीने वाढावं. तर हा त्या पाठीमागचा उद्देश होता आणि म्हणून तो त्या ठिकाणी श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश. पुढे आपण बघतोय स्थळकोश. इतिहास भूगोलाच्या आधारेच घडत असतो आणि खरंच आहे. ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश. म्हणजे अर्थ असा आहे की भूगोलावरच आधारित इतिहास घडतो, म्हणून भूगोलातले जे स्थळ आहेत त्या स्थळांची माहिती देणारे, की भूगोलातले असे स्थळ की जिथे इतिहास घडलाय आणि त्या स्थळाची माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश. महानुभव मुनी व्यास यांचा एक स्थळकोश आहे, म्हणजे ठिकाणावर आधारित कोश लिहिला स्थानपोथी. आपणा सर्वांना माहिती 14व्या शतकात महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी हे भ्रमण करत असत. ते ज्या ज्या गावात गेले त्या गावाची तपशीलवार नोंद त्यांनी ह्या ग्रंथात केलेली आहे, स्थानपोथी ग्रंथात. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना त्या ग्रंथावर नक्कीच येते. लीळाचरित्रामध्ये विविध घटना केव्हा झाल्या, कोणत्या स्थळी झाल्या, कोणत्या प्रसंगाने घडल्या, हे अगदी स्थानपोथीकारांनी त्याच्यामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. दुसरं स्थळकोश म्हणजे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा स्थळकोश, प्राचीन भारतीय स्थलकोश. हा सुद्धा महत्वाचा आहे की ज्यामध्ये प्राचीन काळातली सर्व माहिती आहे. वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचं व्याकरण, वाल्मिकीचे रामायण, व्यासांचं महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य इतकंच नव्हे तर फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य या सर्व भौगोलिक स्थळांची माहिती या भारतीय स्थलकोशामध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी दिलेली आहे. विश्वकोश. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना केलेली होती. मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी, तिचा गवगवा त्या ठिकाणी अटकेपार जावा, परदेशात पोहोचवा, हा त्या पाठीमागे उद्देश होता. म्हणून तरखर तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळीच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीचे काम सुरू झालं. म्हणजेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ होतं. मग यांच्या हाती काम सोपवलं गेलं की मराठीमध्ये विश्वकोश निर्माण करायचा, आणि हे काम दिलं ते म्हणजे लक्ष्मण शास्त्री जोशी यांना, आणि त्यांनी ते काम किंवा ह्या मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचं काम सुरू त्यावेळेस केलं होतं. आणि ह्या विश्वकोशाचे जवळजवळ आतापर्यंत म्हणजे आजवर 20 भाग 20 खंड प्रकाशित झालेले आहे, आणि जगभरातील सगळं विस्तृत ज्ञान अतिशय सार रूपाने या विश्वकोशात आणलेलं होतं. संस्कृतीकोश. विविध संस्कृतीमधील धर्म, पेहराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण इत्यादींची माहिती ज्या कोशामध्ये दिलेली असते ना, त्याला संस्कृती कोश असे म्हटले जाते. म्हणजे आपण या संस्कृतीचे सगळे घटक, की आपला धर्म कसा आहे, आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतोय, कोणते सण साजरे, कोणते उत्सव त्या ठिकाणी साजरे करतोय, म्हणजे ही सगळी आपली संस्कृती आणि हे घटक ज्या कोशात दिलेले असतात त्याला संस्कृती कोश असे म्हटले जाते. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली तयार झालेला भारतीय संस्कृती कोश आहे. त्याचे 10 खंड प्रसिद्ध झालेले आहेत. त्यात प्राचीन भारताची संस्कृती कशी होती, त्यातलं भारताचं समाज जीवन कसं होतं, भारतात कोणते सण साजरे केले जायचे, कोणते उत्सव पार पडायचे, भारतातील लोकांच्या परंपरा कोणत्या होत्या, या संपूर्ण माहिती किंवा ही संपूर्ण माहिती या संस्कृती कोशामध्ये आढळते. संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा, संकल्पना वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे संज्ञा कोश होय. म्हणजे काही कन्सेप्ट असतात तर ते काही न कळत नाही आणि त्या वेगळ्या काढायच्या आणि त्याचा अर्थ समजावून सांगणारे कोश बनवायचे, ते संज्ञा कोशामध्ये येत असतात. जसं की जागतिकीकरण, साम्यवाद, साम्राज्यवाद अशा वेगवेगळ्या संकल्पना, आणि याचे अर्थ अगदी सहज सोप्या भाषेत लोकांना समजतील
असे सांगितले जातात ते संज्ञा कोशातून. काही वैशिष्ट्यपूर्ण कोश आहेत, जसं की लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा संगीतशास्त्र आणि कलावंत यांचा इतिहास असा एक कोश आहे. श. रा. दाते यांचा क्रांतिकारकांचा चरित्रकोश आहे. आपणास माहितच आहे की भारतामध्ये जवळजवळ 250 क्रांतिकारकांची चरित्रे आणि छायाचित्र या क्रांतिकारकांच्या चरित्रकोशामध्ये दाते यांनी छापलेली आहे. न. फाटक यांचा स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश आहे, की ज्या स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोशामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष देहदंड भोगला, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली, कारावास झाला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात निरनिराळ्या क्षेत्रात काम करणारे जे स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतिकारक होते, त्या सगळ्यांची माहिती या स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोशामध्ये फाटक यांनी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण येथे पूर्ण झाले. अपेक्षा करतो की तुम्हाला समजले असेलच. आपणास पुन्हा विनंती, आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब